मी चालले कंपन्यात, मला कंटाळा आला म्हणून. तिकडे उद्या आमच्याकडे लक्ष्मीपूजन आहे, म्हणून मी चालले आहे झेंडूची फुलं गोळा करायला. चल कंपन्यात. स्वागताला केळीची झाडं माझ्यासाठी उभीच आहेत. चला, इथे माझी मम्मा ऑलरेडी पहिल्यापासून आलेलीच आहे. दाखवते. आई इकडे बघ, तू पण झेंडूची फुलं काढतेस ना? हे 2-3 काढलेत, ती घे. आणि मस्त फुललेत पण, तरी पण एवढी काढलीस तरी पण आहेत झाडावर. हो, भेटली तरी कवळी किंवा जोडशे या काय दोडका दोडक सीन. चला, एक तरी सिंग खायला भेटली बा. एकदम उत्तम. मला अजून एक शेंग हवे माझ्या बहिणीसाठी. मी घेतलीच एक, पडलीच नाही म्हणजे होती झाडावर. तर तुमच्याकडे देखील शेंगांचं वावर आहे का? नक्की कमेंटमध्ये सांगायचं. तोपर्यंत मी माझ्या आईला शोधते. आई काय करते तिथे? गवत इतकं वाढलंय ना, तिकडे गवत कोसळ पडलं. पहिले गवत. चला आता आपण माझ्या आईकडे जाऊया. वाटेत मला भेटलं माझं पेरूचं झाड, क्यूट. त्याला पेरू लागलेत. तुमच्याकडे पेरूचं झाड आहे की नाही ते देखील कमेंटमध्ये सांगा. आणि अजून कुठल्या कुठल्या फळांचं झाड आहे ते पण सांगा. आणि इथे गवत जायला रस्ताच नाही. रस्ता काढून जायला लागते. पाऊस पडलाय म्हणून सगळं गवत असं कोसळ झालंय. बाहेर कधी काहीच दिसत नाही. हे बघ मला काय भेटलं. हेच ते का मोडतेस फांदी? पीळ पीळ फांदी का मोडतेस? करावर लावायला. तू कशी आलीस या होता तुला सगळे खाजुटे. लॉंगकट आहे मान्य आहे, पण गवत नाही आहे इथे.
आईने काढलं बाहेर. स्वागताला केळीची पानं एकदम भारी वाटली. आई आज वार कुठला ग? आज वार मंगळवार का बुधवार आहे? आई हे झाड कुठलं आहे? ओ चिकू. कवळी पानं विचित्र वाटतात ते. हे कुठलं आहे? हे झाड कुठलं आहे? बेल. बेल. हे पान का तोडतेस त्याचं? पूजा करायला. ते पण पूजा चांगली गोष्ट आहे. म्हणजे जे जे साहित्य म्हणजे ज्या ज्या झाडांची पानं पूजेला लागतात ते सर्व झाडं आपल्याकडं आहेत. बेलाचं आहे आणि आंब्याचं. बेल, तुळस, दुर्वा, आंबा, दुर्वा पण सगळीकडेच आहे आपल्याकडे. केळ. ते तो 100% आहे. आता मस्त मम्मासोबत बसून हार बनवणार मी पहिल्यांदा हार बनवणार आहे ना मम्मा. फर्स्ट टाइम. दुर्वा. दुर्वाचं नाही म्हणून. केळीचं पान लागेल रात्री जेवायला. मम्मा माझ्या हातात एका हातात फोन आहे. म्हणजे वरच्या वर लावले. तुमच्याकडे म्हणजे चिंचणी आहे का ते पण सांगा. मग मी मस्त की म्हणजे सुकलेली चिंचणी खात चालली घरात. चला चावायला जड जातं पण सुकलेली चिंच एकदम भारी वाटते. आणि तिकडे चाललेली माझी आजी आईची दोघींचं चाललंय. मिनू का? हो. दिसली तर असेलच. आणि आम्ही गवत बघा. हे आमचं गवत. म्हणजे आय मीन आमच्या कंपाऊंडातलं तर नाहीच आहे. सूर्य मावळत पण आलाय. मी शेंगा आई ही बाय बोलते काय ते म्हणून कोण उडवायची. आणि मनुष्याचं नाव कुठे येणार आहे? 9 तारखेला येणार. मग आपल्याला आता 23 जणी होतात ना. तुम्हाला ते आमच्या गावातल्या सर्व महिलांची एक ट्रिप जाणार आहे पंढरपुरी. आता भरपूर वेळा मी गेले आहे पण सगळ्यांमध्ये जायला मजा लय येते. म्हणजे खूप मजा येते. तर ॲक्च्युली 2 तारखेला जाणार आहे पण 1 तारखेपासून आमची शाळा सुरू होते. तरी पण मी जाणार आहे. सुट्टी काढली. हे सगळं शक्य फक्त आणि फक्त माझ्या बाबांमुळे झाले. आई बोलत होती सुट्ट्या नको पण माझ्या बाबांमुळे म्हणजे बाबा बोलले की जाऊ दे 1 दिवस सुट्टी खाल्ली तर काही नाही होत. त्यामुळे खरंच मी जाणार. त्यासाठी खरंच खूप एक्सायटेड आहे. पुढे आई
सांगा मग नंतर फोन करू. आई इथे डास बघ किती आहेत. इथं कोण आहे? इथं कोण नाही, इथं दुर्वा आहे का बघते आता. बघ आता आम्ही आलो आहे गो दुर्वा बघायला. आई बोलते आहे, काकांकडे आले आम्ही. ओ भेटला ॲक्च्युली दुर्वा. कोकणात काय नाही भेटत. अबे इथे पण आहे. आले तिथे तर म्हणजे असं गवत नाही तिथं. बरोबर हे आपली काढते. आपण नारळ पडलाय सुकलेला. खराबच वाटतं. पाहायला खरटले ते बघ. ते व्हाईटवाली फुलं माहीत आहेत का? तिला 3-4च पाकळ्या असतात. तर ते झुडुपासारखं वाटते ना त्याचं झाड. ते बघ झुडूप आणि त्याचं झाड असते ना झुडपासारखं. हे कसलं झाड आहे? चाफा. चाफा. तरी बोलले पानं आंब्यासारखी आणि फांद्या पेरूसारख्या. चाफा त्याची पानं काय? तुळस काढायची सर आता. तुळस ते आंब्याची पानं. ते आपल्याकडे पण आहे. आंब्याची पानं घ्यायला लागतात ना. आणि हे कसलं झाड आहे? चाफा, सफेद चाफा. हे सफेद चाफा आणि ते केशरी चाफा. चाफा केसरी चाफ्याला सोनचाफा नाव दिले. चाफा कढी कशी लावते? वरच्यावर कढी लावली ती पण मी. ते पानं कशी काढायची आपण? पानं आणू काय? सापसिडी. आम्ही आंब्याची पाने घेतोय. आंब्याचं झाड हे बघ. इथली काढी जवळ वाटते पण पानं नाही तर त्याला. चल तिथे थांबतेस, मी घेऊन येऊ. थांबू कशाला? मी चप्पल बघ कुठली घालून आले. हे घ्यायला लागतं नाही लागत. हा ते नागपंचमीला ते वापरू शकतो आपण. नागपंचमीला जेव्हा आपण ते पूजा करतो ना नागाची ह्याच्यात, त्याला पण ना फुल म्हणून